लोकसभा निवडणुकीचा आज निकाल सकाळी 8 वाजता सुरू होणार मतमोजणी। 64.2 कोटी जनता ठरवणार देशाचा पंतप्रधान। लोकसभा निकालाचं महाकव्हरेज फक्त लोकशाहीवर। अचूक आणि वेगवान निकालासाठी पहा लोकशाही मराठी। राज्यासह मुंबईत मतमोजणीसाठी पोलीस सज्ज। मतमोजणी दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। मतमोजणी दरम्यान ईव्हीएम बदलाची काँग्रेसला भीती। मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसकडून टास्क फोर्सची निर्मिती। तर नाना पटोले वॉर रूम मधून मतमोजणी प्रक्रियेवर ठेवणार लक्ष। राज्यातील लोकसभेचे काही उमेदवार बदलणं गरजेचं होतं। भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली खंत। गडचिरोलीची जागा हरल्यास राजकीय संन्यास घेणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची घोषणा। निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल, यशोमती ठाकूर यांचं विधान। पोलिसांनी यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य तपासलं पाहिजे, रवी राणांची मागणी। इंडिया आघाडीचे नेते आज दिल्लीत भेटणार। निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते दिल्लीत भेटणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।